आज आपण पाहणार आहोत सेशन 44। तर बघा 44 मध्ये आपल्याला पहिले लॅबवर जायचं आहे आणि इथून पहिले टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या। ते केल्यानंतर बघा याच्यातनी सेल पाथ लर्निंग आहे, सेल पाथ लर्निंग आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून प्रोसीड करा। प्रोसीड केल्यानंतर बघा याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स विचारलेले आहे, तर 5ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा आणि यामध्ये बघा पहिला क्वेश्चन्स आलेला आहे, पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी कोणत्या स्टेप्स असतात म्हटलेलं आहे। तर पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले स्टार्ट बटन आणि पॉवर पॉईंटवर क्लिक करावं लागेल। नेक्स्ट तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा म्हटलेलं आहे। तर प्रेझेंटेशन सेव्ह करण्यासाठी आपल्याला .pptx लावून सेव्ह करावं लागते। नेक्स्ट डॅश डॅश टेक्स्ट अधिक ठळक बनवते म्हटलेलं आहे, तर कोण बनवते बघा, बोल्ड केल्यामुळे टेक्स्ट ठळक बनते। नेक्स्ट तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर ॲड करण्याकरता तुम्हाला डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागते म्हटलेलं आहे। तर पिक्चर ॲड करण्यासाठी बघा आपल्याला इन्सर्टमध्ये जाऊन इमेजेसवर क्लिक करावं लागते। नेक्स्ट करा। डॅश डॅश टॅबखाली तुम्ही स्लाईड थीम चेंज करू शकता म्हटलेलं आहे, तर कशातून चेंज करू शकतो आपण, डिझाईन टॅबमधून। तर याचं उत्तर डिझाईन आहे। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। इथून नेक्स्ट करा आणि याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन बघा, पॉवर पॉईंट स्लाईडवरील इमेज बदलवण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल म्हटलेलं आहे। तर आपल्याला त्यासाठी पिक्चरवर राईट क्लिक करून पिक्चर बदलणे या पर्यायावर क्लिक करावं लागते। नेक्स्ट तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करू शकता म्हटलेलं आहे, तर ते डिझाईन टॅबमधून करू शकतो आपण। त्यानंतर बघा तुम्ही पॉवर पॉईंटमधील प्रेझेंटेशन व्ह्यूज ग्रेस्केलमध्ये चेंज केला आहे, पुन्हा कलर व्ह्यूमध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हटलेलं आहे। तर त्यासाठी बघा आपण बॅक टू ग्रेस्केलवर क्लिक करावं लागेल। जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करता तेव्हा पुन्हा ती तुम्ही कशामध्ये ॲक्सेस करू शकता म्हटलेलं आहे। तर ती जिथे तुम्ही सेव्ह केली होती त्याच लोकेशनमधून ती ॲक्सेस करू शकतो आपण। याचं उत्तर हे आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन पुढीलपैकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट किंवा सेव्ह करू शकता म्हटलेलं आहे। तर PDF करू शकतो, PPTX करू शकतो आणि त्यानंतर JPG करू शकतो। तर हे 3 ऑप्शन्स आहेत। त्यानंतर सेव्ह करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर बघा गायडेड डू इट युअर सेल आपल्याला सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला राईट अलाइन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला सिलेक्शन करा आणि इथून राईट अलाइन करायचं आहे त्याला आणि नंतर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स्ट असलेला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा आणि त्याचा कलर रेड करा म्हटलेला आहे। तर त्याला सिलेक्शन करून घ्या, त्याच्या बॉक्सला फॉन्ट कलरमध्ये जा आणि इथून रेड कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर सबमिट करा। नेक्स्ट त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाईड इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर ब्लँक स्लाईड घेण्यासाठी आपल्याला न्यू स्लाईडमध्ये जावं लागेल आणि इथून ब्लँक स्लाईड घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ते सेंटर अलाइन करा म्हटलेलं आहे आणि त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी तसेच बोल्ड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला सिलेक्शन करा। त्यानंतर काय काय सांगितलं बघा, सेंटर अलाइनमेंट द्या म्हटलेलं आहे, तर सेंटर अलाइनमेंट द्या। त्यानंतर त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी करा म्हटलेला आहे, तर त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी करा।
बेल एम्प्टी फॉन्ट केलेला आहे, त्यानंतर त्याला बोल्ड करा म्हटलेलं आहे, तर इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा. स्लाइड नंबर 3 मधून आय हॅव टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याचा फॉन्ट साईज 20 करायचा आहे. तर बघा याला आय हॅव पासून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. स्लाइड क्रमांक 3 मधून म्हणत आहे तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा आणि इथून पूर्ण फॉन्ट हा सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची साईज किती सांगितलेली आहे, 20 सांगितलेली आहे, तर साईजमध्ये जा आणि 20 साईज करा. आणि त्याचा फॉन्ट जो सांगितला एरियल नॅरो सांगितलेला आहे, तर फॉन्टमध्ये जाऊन फॉन्ट त्याचा एरियल नॅरो करायचा आहे. अशा प्रकारे एरियल नॅरो करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअर सेल्फ पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. नंतर बघा प्रोसेस फोलिओ आहे, 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचं आहे. आणि पूर्ण केल्यानंतर बघा इथे सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स सोडवायचे आहे. त्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहेत सिम्युलेशनचे. तर इथून स्टार्टवर क्लिक करा आणि पहिला क्वेश्चन इथून लावायचा आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो, म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेल्या गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूर ठळक करा म्हटलेला आहे. तर इथून बोल्ड करा त्याला आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. दुसरा क्वेश्चन लावा, कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी तुम्ही इन्सर्ट टॅबवरील इमेजेस ग्रुप वापरू शकता म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चरवर जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं एक पिक्चर घ्यायचं आहे आणि इथून इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट, पॉवर पॉईंट वापरकर्त्यांनी आणखी एक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता. आता दिलेल्या सादरीकरणासाठी फेस थीम निवडा म्हटलेलं आहे. तर थीम निवडण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा आणि इथून मोरमध्ये जायचं आहे आणि इथून फेस नावाची थीम घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट, ॲनिमेशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अधिक गतिमान बनवू शकते आणि माहिती अधिक संस्मरणीय बनवण्यास मदत करते, म्हणून आता निवडलेल्या प्रतिमेवर फ्लोट इन ॲनिमेशन लागू करा म्हणते आणि त्याचा पर्याय फ्लोट अप बदलून फ्लोट डाऊन करा म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे, तर ॲनिमेशनमध्ये जा, फ्लोट इनवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला डाऊनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. नेक्स्ट, प्रेझेंटेशनमध्ये सारस्य जोडण्यासाठी, एखाद्या बिंदूवर जोर देण्यासाठी किंवा फक्त तुमचे सादरीकरण थोडे अधिक मनोरंजक दिसण्यासाठी आकारांचा वापर केला जाऊ शकतो. तर आता निवडलेल्या आकाराचा मानक केसरी रंगामध्ये बदला म्हटलेला आहे. तर आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, शेप फिलमध्ये जा आणि याच्यातून ऑरेंज कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन सर्व क्वेश्चन झालेले आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. नंतर बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये 4 क्वेश्चन्स दिलेले आहे. पहिला क्वेश्चन बघा, डेटाबेस हा संबंधित माहितीचा एक संघटित संग्रह आहे म्हटलेला आहे. तर बरोबर आहे. हार्ड डिस्क वगळता खालील सर्व वापरून फाईल संग्रहित आणि व्यवस्थित करतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 5 आहे. हार्ड डिस्कची साठवण क्षमता सुधारण्याचा एक मार्ग म्हणजे फाईल कम्प्रेशन आहे. USB ड्राईव्हला मॅग्नेट ड्राईव्ह म्हणून देखील ओळखले जाते म्हटलेलं आहे. तर चूक आहे. तर अशा प्रकारे एक सेशन कंप्लीशन टेस्ट झालेलं आहे आपलं. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 44 झालेलं आहे पूर्ण.